एक महत्त्वाची बातमी समोर येते। मौलाना अन्सारी यांनी श्रीकृष्णावर वादग्रस्त वक्तव्य केलंय। श्रीकृष्ण 5 वेळा नमाज पठण करत होते असा दावा त्यांनी केलाय। तर त्यांच्या या वक्तव्यावरून आता नव्या वादाला तोंड फुटलंय। तसंच आता हिंदुत्ववादी संघटना देखील या संदर्भात आक्रमक झाल्यात। यावर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी कारवाईची मागणी केली आहे। मौलाना जर्शीस अन्सारी यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलंय। इस्लाम धर्म केवळ मुस्लिमांचा नाही असं देखील अन्सारी यांनी म्हटलंय। कृष्ण जी भी 5 वक्त की नमाज पढ़ा करते थे। यकीन ना आए तो श्रीमद् भागवत गीता का 6ठा अध्याय का 10वां मंत्र देख लीजिए। अगर अपनी किताबें पढ़ लें, अपनी किताबें, तो यकीन मानिए इस्लाम से मोहब्बत करने लगेंगे, क्योंकि इस्लाम ये मुसलमानों का धर्म है ही नहीं, सिर्फ ये उनका भी धर्म है। इसी दीन और इसी धर्म को रामचंद्र जी ने भी पेश किया है, कृष्ण जी ने भी पेश किया है। ये सिर्फ मुसलमानों का नहीं है की दोन धर्मामध्ये वाद लागावेत म्हणून हे काही वक्तव्य केलंय का, ह्याचा देखील तपास पोलिसांनी केला पाहिजे। कुठेतरी हिंदू आणि मुस्लिम समाजामध्ये वाद निर्माण करण्यासाठी केलेलं कटकारस्थान आहे आणि याच्या बाबतीमध्ये संबंधित पोलीस यंत्रणेनं चौकशी केली पाहिजे आणि अशा पद्धतीचा वाद लावण्याचा जर कोण प्रयत्न करत असेल तर त्याच्यावर कारवाई केली पाहिजे आणि त्यांनी केलेल्या वक्तव्याचा मी जाहीरपणाने निषेध करतो। मी नेहमी फक्त साम टीव्हीच पाहते, कारण त्यांच्या बातम्या मला रिलेट करतात।